आपण काय करा सरळ 2/4 A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y. इथं काय आहे 1 2 3 नंबर म्हणतात. ठीक आहे. आता इथं बघायचं पुढीलपैकी प्रत्येक प्रश्नातील गटात न बसणारे पद ओळखा. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे वेगळं पद ओळखायचं आहे. तर आयचा नंबर किती येतो रे इथं 5 5 आणि 4 9 आला. ठीक आहे. या केचा किती यायला लागला केचा क्रमांक 10 + 1 11. डब्ल्यू चा क्रमांक किती येतो 20 + 3 किती 23 आणि क्यू चा किती येतो 15 + 16 आणि 17. याच्यामध्ये जर निरीक्षण केलं तर सापडतं मूळ संख्या 9 नाही आहे. तर 9 जर बघितलं 1 च्या पाड्यात येतं 3 च्या पाड्यात येतो आणि 9 च्या पाड्यात येतो. म्हणजे मूळ संख्येसाठी फक्त मूळ संख्येसाठी 2च पाड्या असतात. इथे किती आहेत 3 पाड्या आहेत. बरोबर आहे. बाकी 11 हा 1 च्या आणि 11 च्या पाड्यात येतो. 23 हा 2 च्या आणि 23 च्या पाड्यात 1 च्या आणि 23 च्या येतो आणि 17 पण 1 च्या आणि 17 च्या पाड्यात येतो. ठीक आहे. म्हणजे इथं काय लागलं ही संख्या मूळ संख्या नाही. या संख्येला म्हणतात संयुक्त संख्या. कोणती संयुक्त संख्या. बाकीच्या संख्या कोणत्या मूळ. तर हे वेगळं आहे. लक्षात येतंय. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2 घ्या. प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय आहे बघा GNAACL. काय आहे GN जी कुठं आहे इथं N जी किती क्रमांकावर आहे 7. N किती मध्ये आहे रे 14. A कितीवर आहे 1. E कितीवर आहे 5. Y कितीवर आहे 25. C कितीवर आहे 3. I कितीवर आहे 9. आता बघा इथे जर बघितलं तर या 1 चा वर्ग केला तर 1 चा वर्ग हा 1. हे 5 घेतला 5 चा वर्ग 25 आणि 3 चा वर्ग 9. म्हणजे याचे क्रमांक बरोबर आहेत. पण इथं 7 चा वर्ग केला तर 7 7 49. 49 क्रमांकाचं काही नसतंच. आहेत का अल्फाबेट 49 नाही आहे. हा n 14 तर n 7 2 14 तर दुप्पट केली वर्ग नाही केला. काय केलं म्हणजे हे वेगळं आहे. लक्षात येत आहे. त्यानंतर बघा 3 नंबरचा प्रश्न बघा काय आहे 3 नंबरचा प्रश्न रे JIBADGOE जे च काय आहे बाळांनो काय येतं GHI जे म्हणजे किती 10. I म्हणजे किती रे 9. B 2 A 1 D 4 G 5 6 7. ठीक आहे 7 ना B 4 5 6 7. ठीक आहे O 15 E 5. ठीक आहे. काय लक्षात येतं याची बेरीज करायची 10 9 19 2 आणि 1 3 4 आणि 7 11 आणि 15 आणि 5 20. सगळ्या पा इथं मूळ संख्या ही मूळ संख्या ही मूळ संख्या ही काय संयुक्त 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 संख्या म्हणजे ओई काय आहे वेगळा आहे. लक्षात यायला काय केलं आपण 4 नंबरचा प्रश्न बघा. आता 4 नंबरच्या प्रश्नामध्ये काय करावं लागेल होतं काय आहे F E किती नंबर आहे F 6 E 5 H 8 C 3 L 12 B 2 X 24 आणि हा 1. ठीक आहे. आता बघा याचा गुणाकार केला तर 6 पंच 30 8 त्रिक 24 12 दोन्ही 24 24 एक 24 म्हणजे इथं 24 इथं 24 इथं 24 इथं 24 नाही 30 आहे. म्हणजे हे वेगळं कळतंय. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 मध्ये बघायचं आहे IU काय आहे
ए आय ओ यू. इथं उघड उघड कळतं स्वर आहेत. हे स्वर किती असतात? ए ई आय ओ यू. याच्यामधला कोणता स्वर नाही रे? ए काय दिलेला आहे? क्रमांक द्यायचे सर. क्रमांक आहेत का? ओके, आपण याला क्रमांक देऊ. 1 2 3 4 5. त्याला क्रमांक द्या. आय ला किती? 3. यू ला 5. ए ला 1. आय ला 3. ओ ला 4. यू ला 5. ई ला 2. ओ ला 4. काय तर 15. काही त्याच्यात आपल्या स्कॉलरशिपच्या याच्यात बघ सगळे हे आहे बरोबर. 2चा फरक. 2चा फरक. तर याच्यामध्ये काय करायचं आपण? या 5 ला म्हणजे 5 वजा 3 जर केलं तर 2 येतं. 3 वजा 1 केलं तर 2 येतं. 5 वजा 4 केलं तर एकच यायला. इथं 4 वजा 2 केलं तर 2 यायला लागलं. म्हणजे सगळ्यांचं 2 2 यायला. इथं फरक 1 येत आहे. लक्षात येईल ना? ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6. काय प्रश्न क्रमांक 6 बघा बरं. क्यूचं कार्य बाळांनो 17. जेचं 10. वायचं 25. आरचं 18. एच 8. ए एम 13. जी किती आहे? 7. काय कळतो रे फरक? 17 आणि 17 मधून 10 किती वेळा लागले? 7. इथं 25 मधून 8 गेले 7. 8 मधून गेले 7. 13 तून 7 गेले 6. फरक हे वेगळं. त्यानंतर प्रश्न क्रमांक काय किती आहे? 7. काय येतं? टीसी. टी किती रे? 20. सी किती? 3. एच किती? 8. जी 7. यू जे 10. जे 10. ठीक आहे. सी 3. काय येते याचं? फरक 20 प्लस 3 सॉरी 20 वजा 3 23. 8 वजा 7 21 वजा 10 किती आले? 21 वजा 10 11. आणि इथं 3 वजा 1 2. मूळ संख्या. हो सर. फक्त 1 ही मूळ संख्या नाही. कारण कमीत कमी किती लागतात विभाजक? 2 लागतात. म्हणून हे फक्त 1च्याच पाड्यात येते. याला 2 पाड्यात येते. 1 आणि 23च्या पाड्यात. हे 1 आणि 11च्या पाड्यात. हे 1 आणि 2च्या पाड्यात. याला एकच पाडा आहे, दुसरा पाडाच नाहीये. म्हणून नाही का हे मूळ संख्या नाही. ठीक आहे. त्यानंतर काही वेगळं आहे अजून? डीएच काय आहे? डीएच 8 नंबरचा प्रश्न सांगा. 4 प्लस हे किती आहे? 7. एचा क्रमांक किती? ए चा 1. एफ चा 6. बी चा 2. एफ चा 6. ई चा 5. काय याला फरक पहा. सगळं 16च्या पाड्या. 16 16 16 32 16 पंचे 65. हे पाड्यात येत. याचा 8 कुठं? याच्या जागी 8 आहे. तर मग कोण या लागलं इथं? इथं काय या लागलं? 5. ठीक आहे. 16 पंचे 5. तरी ईचा किती आहे? इथं डी आहे का इथं? मग काय आहे? बाबा डीएच आहे का इथं? डीएच काय आलं? 4 आणि 8. इथं 5 6 7 आणि 8 बरोबर याला. इथं एच ए एफ काय यायला लागलं? 16. इथं काय यायला लागलं? 32. आणि एफ इथं किती यायला लागलं? 65. 65 यायला लागलं. बरोबर आहे ना? 16 पंचे 65 16 32 16 16 इथे येत नाही ना? 64. 64 64 काय यायला लागलं? मग
इथं मग नंबर पहा स्कॉलरशिप देत नाही का काय ते 4 नंबरचं काय दिलेलं आहे त्याच्यात 16 पंचे 5 16 1 16 16 2 32 16 3 का टीचर बरोबर 16 गुणिला 3 16 3 16 1 16 याला ठीक आहे 16 दोन्ही पण इथं 16 पंचे 16 64 याला 16 चूक 64 पण इथं किती दिलं 65 म्हणजे हे येत त्यानंतर शेवटचं V Y U X J M H L B E A D U D तर थोडंसं बघा लक्ष द्या U नंतर काय येते U V कितीचा शून्यचा फरक U नंतर डायरेक्ट H I J एकचा फरक I चा H I J A नंतर B आलं शून्यचा फरक काहीच नाही P नंतर Q डायरेक्ट आलं शून्यचा फरक कुठं फरक एका अंकाचा H झाल्याच्या नंतर I J हे याचा आणि याचा रिलेशन मेंटेन केला त्याच्यानंतर इथं काय x झाल्यावर y शून्यचा फरक त्याच्यानंतर l नंतर m कितीचा फरक शून्यचा d नंतर e शून्यचा फरक s नंतर t शून्यचा फरक फक्त प्रॉब्लेम कुठं झाला इथं लक्ष द्यायला लागलं